नमस्कार. इंग्रजी व्याकरणात असे काही छोटे शब्द आहेत जे वाक्याचा संपूर्ण अर्थच बदलून टाकू शकतात. माहीत आहेत कोणते? ते आहेत मॉडेल वर्ब्स. स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास गुण मिळवून देणारा पण तितकाच गोंधळात टाकणारा हा घटक. पण काळजी नसावी, आजच्या या विश्लेषणात आपण हे मॉडेल्स इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की परीक्षेतला आपला एकही गुण चुकणार नाही. चला तर मग सुरू करूया. ओके, सुरुवातच करूया एका चॅलेंजने. स्क्रीनवरचा हा प्रश्न बघा. व्याकरणाच्या दृष्टीने कोणतं वाक्य बरोबर आहे असं वाटतंय? हा प्रश्न दिसायला साधा असला तरी MTS 2022च्या परीक्षेत आलेला आहे. थोडा वेळ घ्या आणि विचार करा, कारण या एका प्रश्नातच मॉडेल्सचं बरंचसं रहस्य दडलेलं आहे. तर हे आहेत आपले ऑप्शन्स. मसंट की नीडंट? कोणता शब्द योग्य आहे आणि त्यामागचं कारण काय असेल? या विश्लेषणाच्या शेवटी योग्य उत्तर तर कळेलच, पण त्यामागचं लॉजिक ते अगदी पक्क होऊन जाईल. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष द्या. तर हे मॉडेल ऑक्झिलियरीज म्हणजे नक्की काय? नावाप्रमाणेच हे आहेत हेल्पर वर्ब्स, म्हणजेच सहाय्यक क्रियापदं. असं समजा की हे मुख्य क्रियापदाचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते वाक्यात येतात आणि त्याचा भाव किंवा मूड पूर्णपणे बदलून टाकतात. एक छोटासा शब्द, पण त्याचा अर्थावर खूप मोठा परिणाम होतो. ही व्याख्या बघा. कॅन, मस्ट, शुड, कुड हे शब्द काय करतात? ते आपल्याला क्षमता, परवानगी, शक्यता किंवा कर्तव्य यांसारखे वेगवेगळे भाव दाखवतात. खरं तर हे शब्द म्हणजे वाक्याचे इमोशन्स आहेत. ते वाक्याला नुसता अर्थ देत नाहीत, तर एक विशिष्ट भावना देतात. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नेमकं हेच तपासलं जातं की आपल्याला तो भाव कळतोय की नाही. ओके, तर मग आता एक एक करून बघूया हे मॉडेल्स नक्की काम कसं करतात. त्यांचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे क्षमता आणि शक्यता दाखवणं. म्हणजे एखादी गोष्ट कोण करू शकतं किंवा काय होण्याची शक्यता आहे हे सांगणं. हे वाक्य बघा. हे थेट DPSI 2023च्या परीक्षेतून घेतलं आहे. इथे कॅन वापरल्यामुळे आपल्याला काय कळतं? तर ही वर्तमान काळातील क्षमता आहे. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कार चालवण्याची क्षमता आत्ता या क्षणी आहे. अगदी सरळ आहे नाही का? पण जर हीच क्षमता भूतकाळातली असती तर? आता इथे बघा, वाक्याची सुरुवातच वी वॉक्ड अशी भूतकाळात झालीये. मग इथे कॅन वापरता येईल का? अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला कॅनचं भूतकाळी रूप म्हणजेच कुड वापरावं लागेल. हे वाक्य भूतकाळातील क्षमता दाखवतं. हाच तो महत्त्वाचा फरक आहे. कॅन वर्तमानासाठी, कुड भूतकाळासाठी. इतकं सोपं आहे, पण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं. इथे तर एकदम पिक्चर क्लिअर होतो. एका बाजूला आहे कॅन, जे वर्तमान काळातील क्षमता दाखवतं, तर दुसऱ्या बाजूला आहे कुड, जे भूतकाळातील क्षमता दाखवतं. वन कुड वॉक माइल्स म्हणजे पूर्वी जंगलात मैलोन मैल चालता येत असे, कदाचित आता नाही. हा काळानुसार बदलणारा वापर जर ओळखता आला तर आपला एक गुण 100% पक्का समजा. ठीक आहे, क्षमता आणि शक्यता तर आपण पाहिल्या, पण मॉडेल्सचं काम इथेच संपत नाही. ते आपल्याला नियम सांगतात, कर्तव्य समजावतात आणि कधीकधी सल्लाही देतात. आता आपण बघूया की एक कडक नियम म्हणजे सक्ती आणि एक साधा सल्ला यात मॉडेल्स कसा फरक करतात. ही स्लाइड खूपच महत्त्वाची आहे. याला आपण स्ट्रेंग्थ मीटर म्हणूया. सगळ्यात वर आहे मस्ट म्हणजे तीव्र सक्ती, हे केलंच पाहिजे. यात दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यानंतर येतं शुड, जो एक सल्ला किंवा नैतिक कर्तव्य दाखवतो. हे मस्टपेक्षा बरंच सौम्य आहे. आणि मग आहे ऑट टू. हे शुड सारखंच नैतिक कर्तव्य दाखवतो, पण यात जबाबदारीची भावना अधिक तीव्र असते. शुड हा बाहेरील सल्ला असू शकतो, पण ऑट टू हे आतून आलेलं कर्तव्य असतं. हे उदाहरण बघा. तुम्ही तुमच्या रुग्णांप्रती सहानुभूतीने वागलेच पाहिजे. इथे शुड सुद्धा वापरता आलं असतं, पण ऑट टू वापरल्यामुळे ती एक नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारी आहे हे जास्त प्रभावीपणे समोर येतं. हा फक्त सल्ला नाही, ही एक मॉरल ड्युटी आहे. परीक्षेमध्ये हाच सूक्ष्म फरक ओळखणं महत्त्वाचं असतं. अच्छा, मग जिथे कोणतंच बंधन किंवा सक्ती नसते तिथे काय वापरायचं? तिथे येतो नीड नॉट किंवा नीडंट. आठवतोय ना आपला सुरुवातीचा प्रश्न? यू नीडंट ड्राईव्ह फास्ट. हे वाक्य बरोबर आहे, कारण त्याचा अर्थ होतो तुम्ही वेगात गाडी चालवण्याची गरज नाही, कोणतीही सक्ती नाहीये. याउलट मस्ट नॉट म्हणजे तुम्ही वेगात गाडी चालवता कामा नये, जे एक कडक बंधन आहे. आता कळलं का बी ऑप्शन का बरोबर होता? आतापर्यंत आपण नियम आणि बंधनांबद्दल बोललो, जे थोडं कडक वाटू शकते. पण मॉडेल्सचा वापर फक्त कठोर नियम सांगण्यासाठी होत नाही. ते आपल्याला अधिक नम्र आणि प्रभावीपणे संवाद साधायलाही मदत करतात. चला बघूया सूचना आणि विनंतींसाठी मॉडेल्स कसे वापरले जातात. या स्लाइडवर
रोजच्या वापरातले मॉडेल्स दिसत आहेत. सूचना विचारताना शेलाय वापरतात. परवानगी देताना यू कॅन गो नाव. हे अगदी ठीक आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नम्र विनंतीचा. कुडाय हे केनायपेक्षा जास्त पोलाईट म्हणजे जास्त नम्र मानलं जातं. कारण कुड वापरल्याने आपण समोरच्याला अधिक आदर देतो आणि आपली विनंती कमी थेट वाटते. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण नियम शिकलो, वापर बघितले, पण खरं ज्ञान तेव्हाच पक्कं होतं जेव्हा आपण ते प्रत्यक्ष वापरतो. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं तपासण्यासाठी आपल्यासमोर आहे एक अंतिम आव्हान. तर मग तयार? 2018च्या परीक्षेतील हे वाक्य काळजीपूर्वक वाचा. यात एक नाही तर 2 चुका आहेत. एक चूक मॉडेल व्हर्बशी संबंधित आहे आणि दुसरी आणखी एका महत्त्वाच्या व्याकरणाचा नियमाशी. हे विश्लेषण थांबून त्यात चुका शोधता येतायत का बघा. चला उत्तर पाहूया. पहिली आणि सर्वात मोठी चूक मॉडेल वर्ब नंतरची आहे. हा नियम तर आता पाठच झाला पाहिजे. कोणत्याही मॉडेल वर्ब नंतर क्रियापदाचं नेहमी मूळ रूप म्हणजे बेस फॉर्म येतं. त्यामुळे मस्ट पेड चुकीचं आहे. मस्ट पे असं हवं. दुसरी चूक आहे सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंटची. द टॅक्स ऑन प्रॉपर्टीमधला मुख्य कर्ता टॅक्स किंवा प्रॉपर्टी हे एकवचनी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत हॅव नाही तर हॅज यायला हवं. प्रॉपर्टी हॅज गॉन. तर आजच्या विश्लेषणाचा सारांश काय? मॉडेलचे फक्त व्याकरणाचे नियम नाहीत, तर ते वाक्याचा भाव किंवा मूड ठरवणारे शब्द आहेत. आपल्याला वाक्यातून क्षमता दाखवायची आहे, शक्यता वर्तवायची आहे, सक्ती करायची आहे की नम्र विनंती करायची आहे, हा भाव ओळखून योग्य मॉडेल वापरणं हेच खरं कौशल्य आहे. हा भाव ओळखायला शिका आणि परीक्षेतला कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही. आता मला खात्री आहे की आपण सर्वजण मॉडेलचा वापर अधिक आत्मविश्वासाने करू शकू.